महत्त्वाची बातमी भोंदू खरात प्रकरणी 2 वरिष्ठ पोलीस अधिकारी गोत्यात सापडण्याची शक्यता आहे। 2 महिला पोलीस अधिकारी खराच्या संपर्कात होत्या अशी सूत्रांची माहिती आहे। एक डीसीपी आणि दुसऱ्या एसीपी दर्जाच्या अधिकारी आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून खराच्या संपर्कात होत्या अशी सूत्रांची माहिती आणि खरासोबत आर्थिक व्यवहार झाले का याबाबत तपास होण्याची शक्यता आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। चंदन, आपण बघतोय की या ठिकाणी आयपीएस अधिकाऱ्यांना देखील आता या ठिकाणी संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचं आपण बघतोय। यापूर्वी आपण बघितलं की या संपूर्ण भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये खरं तर एक महिला आयएएस अधिकारी असल्याचा संशय जो आहे तो एटीएसला होता आणि त्या अनुषंगानं एटीएसनं या महिला आयएएस अधिकाऱ्याची देखील चौकशी केल्याची माहिती समोर येते। मात्र हे सगळं होत असताना आता 2 आयपीएस ऑफिसर म्हणजे नाशिकमध्ये जी एक महिला अधिकारी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस होती आणि दुसरी अधिकारी ही डेप्युटी कमिशनर ऑफ म्हणजे डीसीपी आणि एसीपी या दर्जाच्या 2 अधिकारी जे आहेत त्यांची देखील आता चौकशी जी आहे ती एसआयटी मार्फत होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। नाशिकच्या पोस्टिंग दरम्यान या महिला अधिकारी ज्या आहेत त्या भोंदूबाबा अशोक खरातच्या संपर्कात आल्या आणि त्या संपर्कात आलेल्या असताना त्यांच्यासोबत काही व्यवहार झालेत का, काही आर्थिक लागेबांधे या अधिकाऱ्यांमध्ये आणि भोंदूबाबा अशोक खरातमध्ये आहेत का याचा देखील तपास आता एसआयटी मार्फत होणार आहे। मात्र एक गोष्ट निश्चित आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये रोज नवीन नवीन खुलासे होत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त नेते अभिनेते नाही तर आयएएस दर्जाचे अधिकारी आयपीएस दर्जाचे अधिकारी देखील भोंदूबाबा अशोक खरातच्या जाळ्यात अडकले होते, त्याच्या एकूणच संपर्कात होते ही माहिती देखील आता समोर येते आणि त्या अनुषंगाने देखील आता पोलिसांनी आणि एसआयटीने तपास जो आहे तो या ठिकाणी सुरू केलेला आहे। उद्या ज्यावेळेला भोंदूबाबा अशोक खरातला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं जाईल त्यावेळेला एसआयटी मार्फत ही सगळी माहिती जी आहे ती पुन्हा एकदा कोर्टात दिली जाईल की आतापर्यंतच्या तपासामध्ये काय काय उघड झालेलं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आज संध्याकाळी 5 वाजता एसआयटी पहिल्यांदा या संपूर्ण प्रकरणावर पत्रकार परिषद घेते आणि त्याच्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत काय होतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।